राज्यात सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांनी लागवड केलेली पिके सुकण्याच्या मार्गावर असून बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. पावसासाठी अनेक ठिकाणी धार्मिक विधी, प्रार्थना आणि नवस केले जात असतानाच गेवराई तालुक्यातील धुमेगाव येथे पावसासाठी एका भक्ताने अनोखा नवस केला आहे. धुमेगाव येथील चक्रधर स्वामींचे भक्त परमेश्वर महाराज कुलाळ यांनी पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या मागणीसाठी धुमेगाव ते चकलंबा येथील चक्रधर स्वामींच्या मंदिरापर्यंत दंडवत घालत जाण्याचा संकल्प केला आहे. शेतकऱ्यांची व्यथा आणि पावसासाठीची आस आपल्या श्रद्धेतून व्यक्त करत परमेश्वर महाराज कुलाळ हे दंडवत घालत मंदिराच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळावे आणि बळीराजांच्या संकटांचे सावट दूर व्हावे अशी आर्त प्रार्थना त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यांच्या या अनोख्या नवसाची परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरू असून या श्रद्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पावसासाठीची व्यथा अधोरेखित होत आहे. आता या भक्ताच्या आर्त हाकेला आणि बळीराजाच्या प्रार्थनेला वरुण राजा कधी प्रतिसाद देतो याकडे परिसरातील शेतकऱ्यांचेच लक्ष लागले आहे. महाराष्ट्र लोकन्यूज साठी प्रतिनिधी सुखदेव गायकवाड, गेवराई, बीड. अंकुश महादेव सोनवणे, चकलांबा, तालुका गेवराई, जिल्हा बीड. चकलांब्यामध्ये चक्रधर स्वामीचं खूप पुरातन मंदिर आहे आणि त्या मंदिराची सध्याची पूजा धुमेगावचे कुलाळ बाबा हे करीत आहेत. तरी चकलांबा परिसरात व तालुक्यामध्ये ह्या वर्षी पाऊस पाणी नसल्यामुळं कुलाळ बाबांनी दंडवत धुमेगाव ते चकलांबा असं दंडवत घालून बाबांना चक्रधर स्वामींना अशी विनंती केली आहे की बुवा शेतकऱ्यांसाठी वरुण राजाने यावा आणि सर्वांना पाणी पीक व्यवस्थित व्हावा. तसे कुलाळ बाबाचा विषय असा आहे की ते दरवर्षी नित्यनेमाप्रमाणे चकलांबा येथील चक्रधर स्वामीच्या मंदिरावरती यात्रा भरवतात आणि 1.25 महिना ते उपवास करतात. त्या उपवासाच्या माध्यमातून आत्ता ते धुमेगाव ते चकलांबा असं दंडवत घालीत चक्रधर स्वामीच्या मंदिरावर चाललेले आहेत आणि पाऊस पडाव हा त्यांचा उद्देश आहे सर्व शेतकऱ्यासाठी. माझं नाव संतोष जीवनराव घाडगे, मुक्काम पोस्ट चकलांबा, तालुका गेवराई, जिल्हा बीड. आमच्या गावात मानभाव पंथाचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिरावर हे अण्णा कुलाळ हे तिथं आपली सेवा करीत असतात. त्यांना ते देवाचा नाद आहे. ते म्हणले मी माझ्या देवा लोकाला पाऊस पाणी सारं पडावा म्हणून माझी पदयात्रा काढून मी देवाला साकडं घालणार आहे. माझ्या घरापासून तर मंदिरापर्यंत मी दंडवत घालीत ही सेवा करणार आहे आणि सर्व आम्ही गावकरी या नात्याने बाबा चांगलं आहे देवाचं काम. पाऊस पाणी निसर्गाने थोडंसं का असं वातावरण झालेलं आहे, लोकाला कुठंतरी देवाने पाऊस पाडावा, सारं समाधान व्हावा आणि अन्नाचं ते देवाचं जे काही चालू असतं दरवर्षी त्यांच्या पद्धतीने ते आपला उपवास धरून देवावर 2-3 दिवस कार्यक्रम असतो आहे. सालाबादाप्रमाणे करतात ते आणि याही वर्षी अण्णांनी ते आता कार्यक्रम आला आहे त्यामुळं त्यांनी दंडवत करून त्या कार्यक्रमाला आमचंही गावकऱ्याचं सहकार्य असतं. त्यांचे बी त्यांच्या पद्धतीने ते कार्यक्रम घेतात. आम्ही एक गावकरी म्हणून त्यांच्याही कार्यक्रमात सामील होतो आणि सारे मिळून हा एक कार्यक्रम होतो त्यांचा सर्व धर्म समभाव या भावनेने. सुरू करायचं का? गोपाल कृष्ण महाराज की जय, दत्तात्रेय महाराज की जय. चकलांबा आदी चक्रधर स्वामीचं स्थान आहे ते डोंगरावर आहे. चकलांब्याच्या 1 किलोमीटर पुढं आहे ते डोंगरावरलं स्थान. 800 वर्षे बंद पडलं होतं मानभाव पंथाचं. ते अगदी आमच्या चकलांब्याचे बबनराज बिडकर यांनी ते चालू केलेलं आहे. त्यांनी पण ते उकरून काढलेलं आहे. ते स्थान असं आहे, अनुभव नाही, अनुभवाशिवाय कळत नसतं, अनुभवाशिवाय बोल येत नसते, असा अनुभव आहे. तो देव जो बोलेल तेच होईल असे मी अनुभवाचे बोल सांगतो. हे अनुभवात मला 30 वर्षे गेले ह्या देवावर. 30 वर्षे गेल्यानंतर गुरुबाने आमच्या गळ्यात सोपवलं. आमचे गुरुबा सरले, नंतर आमच्याकडे आलं. आम्ही आल्यानंतर आमचे गुरुबा जे आम्हाला जे काही सांगत होते ते सांगता सांगता आम्ही ते शिकलो आणि आम्ही तेच करायला लागलो. मानभाव पंथाची सेवा, चक्रधर स्वामी सेवा अगदी करता करता 30 वर्षे माझे झाले. असं आहे हे स्थान. अगदी तुम्हाला काहीतरी सौजन्य वाटेल किंवा कसं वाटेल, पण
जुने महिन्यामध्ये मी पाऊस नव्हता, अगदी नाही म्हणत होते. आमचा पंजाब डकसुद्धा मला बीड जिल्ह्यामध्ये पाऊस होणार नाही. म्या तिथं 4 दिवस उपोषण केलं बिगर अन्न पाण्याचं. तेव्हा पण 4 दिवस जून महिन्यामध्ये पाऊस पडला, आमच्या लागणी झाल्या. आता नंतर आमच्या सगळ्या शेतकऱ्या बांधवांचं अगदी डोळे झाकून बसले. पाऊस नाही पडला तर आपल्याला काय मिळणार नाही. किंवा आमचे शेतकरी, मी पण शेतकऱ्याचाच बंधू आहे, मी पण शेतकऱ्याचाच लेकरू आहे, मी पण तुमचाच आहे. पण एक माझी देवापुढं असं साकडं घातलं की बाबा रे बाबा, आमच्या जनतेला आणि शेतकऱ्याला एक बार समाधानी पाऊस दे, असं माझं म्हणणं आहे. मी चकलांबा ते धुमेगाव, माझं नाव परमेश्वर श्रीपती कुलाळ, मी बबनराज बाबाचा शिष्य, महानुभाव पंथाचा चक्रधर स्वामीचा शिष्य. ह्या नावाने अगदी मी चकलांबीहून धुमेगाव, हनुमंत नगर हे आमचं गाव, धुमेगाव कंसात हनुमंत गाव, ह्या गावातून मी दंडोत घालीत निघलेलो आहे. चकलांबा 7 ते 8 किलोमीटर अंतर आहे. पण असं माझं साकडं घालणं आहे की आपल्या जगाला भरपूर पाऊस पडू दे आणि आमची जनता, शेतकरी लोक समाधानी होऊ दे. पाखरं गुरं ढोरं यांना सगळ्याला पाणी होऊ दे, असं एक माझं साकडं देवाला घालून मी दंडोत घालीत चाललो आहे, असं माझं म्हणणं आहे. की दंडोत प्राण.